असं डोक्याला ताण झालाय आज. बायांना आवरता आवरता बेजार. हे बचत गटचं ना पदच सोडून देते मी. नको 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 नको. लय येड्या बाया. ही ह्याच्यावर धावती ती त्याच्यावर धावती. एवढं टेन्शन आलं माझ्या डोक्याला आज. पैसे घ्यायला म्हणलं की सगळ्यात पुढं आणि द्यायला म्हणलं की सगळ्यात महाग. मग अध्यक्षबाईचं बोलणं नाही ऐकायचं, काही नाही, नुसतं वलवाल वलवाल करतात. जस काय माझा फायदा आहे काय बाया, डोक्याला ताण. अगं बाया 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 बाया, अगं बाया. रेशमे, ए रेशमे, अगं कवर झोपायचंय, किती वाजल्यात? आणि हे काय बाळवा, ते कुठं काय पडलं हे राडा? त्या डोळा लागला होता. काय डोळा लागलाय तुझा? इरबळ डोळा लागतो. हे पसारा कुणी आलं तर थुकते ना. हा, त्या एक तर रात्रीची झोप होत नाही, त्या पोरांनी रात्री झोपून नाही दिलं ना. त्याला एक तर ना दूध पाजत बसायचं म्हणलं ना, किती वेळ लागतोय, झोप होत नाही, काय नाही. दुनियाच्या आखरीत तुलाच लेकरू झाले. रात्रभर जागीतोय, रात्र आम्हाला लेकरच नाही झाले. मग त्यांनी रात्रीचं नाही जागवलं का? कवा जागावलं त्यांनी? ऐकू तर येत नाही, पण आळस घ्यायचा, असे झिपरे घ्यायच्या पुढं आणि बसायचं असं लोळत गाडविनी म्हणी. त्यात कोणाचा राग काढून राहिला? काहीतरी बिनसले वाटतंय तुमचंच. अगं दवाखान्यात जायचंय ना, त्या भावड्याला पुढं पाठवलंय. हा, मला माहिती ना. मग मला काय माहित नाही, मी आंघोळ पांघोळ करून मग कवा जायचंय? आपले आई का बाप आहे तिथं? सगळ्याच झाल्यावर महागलती नाही का मी किरकिर केली त्या बाया संग? आपण तर गप्प राहती, परत म्हणायचं माझ्या सासून लय तोंड आहे. पाठवलंय ना तुम्ही. मोबाईल कुठे? आता मोबाईलला काय चिवडीत बसायचंय? अजून उठायचं. ते झेपरे आंघोळ केली का? केली. तिथं एक डोकं माझं गरम झालं ते बचत गटचे तिथं. मग तिकडचं गरम इकडं काढून राहिलं आहे की नाही? काढू नाही. तू काही शानपणा नको. मी कुठं गेले की तू नुसती झोप्या काढी ती. आता डोळा लागतो, पोरग झोपून देतो का सांगा बरं तुम्ही. तू असं कर, झोप झोप. मी ती हे करीते, झोप तू. नाही झोप, तुझ्या अंगावर टाकीते मी. धर, बघितलं का? झोप. सगळा बचत गटाचा राग काढून राहिला आहे की नाही? अगं मग उठायचं, पटकीने जायचं. तिथं ती पोरग बसलंय. मग जाऊ द्या ना, चांगली गोष्ट आहे. नंबरला बसलेत, कुठेतरी गेलेत, तर कुठं जात नाही, कुठं बसत नाही, ते चांगलं आहे उलट. अगं त्यांनी नाश्ता नाही केला, भूक भूक करीन, तुझ्यावरच राग काढीन. मग बस परत तोंड असं किविलवणी करून उठ लवकर. मला का नाही सांगितलं? ती साडी गुंडळ झांगड्यावर निघशीन, गडबडीत झिपडे सोडून. परत मला चार बाया म्हणते बघसून कशी आणली. साडी नाही, मी ड्रेस घालीन आता. साडी नको, लई पोटाला ते आवडत. काय आवडतंय? चराट बांधायचंय का? करा त्या. अगं साडीने चांगलं दिसतंय माणूस. घालीन नंतर, साडीच घालायची बस. मग ते घालू नको ड्रेस, तशीच चल अशी लुंगी लावून चल. काय बोलत आहे? मरू तिकडं. तुम्ही काढा त्या तिकडचा राग. तुमचा राग शांत झाला ना, मग माझ्यासोबत बोला. तोपर्यंत काय बोलू नका. पोरग झोपल्या, आता त्याला आवडते, डायपर पेपर घालते आणि जाऊ मग निघू. तवर रिक्षा डायपर बिरपर नको बांधू लेकराला. तिथं सू करण, मग तिथं काय बदलत बसायचं का इंजेक्शन त्यात? आणि ते काय बाळवत नाही का? डबल टेबल घाल बाळवत. ते मला नाही पटत ती डायपर थायपर. हिरबळ त्या लेकराला त्याच्यात कोंडून ठेवायचं. मुतल्याला कळाना, हागल्याला कळाना. हिरबड नाही घालीत मी. जेव्हा बाहेर जायचं असतं, दवाखान्यात जायचं असतं, तेव्हाच घालीते. मला कळत आहे, लहान लेकराला डायपर घालायचं नसतं, इन्फेक्शन होतं. एवढा तर कळत मला. शिकलेली आहे मी. काय डोमला शिकलीस? तुला येतंय काय? हा, बघितलं का त्या? मला येत नाही. तुला खेड्यात पाहिजे होती ग तू. मग तुझं निघलं असतं सगळं. आता खेळायला काय ते डायपर? अगं बाय बाय बाय, आता कौतुकच निघलंय. खेळायला बी एवढं ते भिजलं लेकराला चालतंय. काही म्हणत अगं काय ते डायपर लावायचं कशाला ग? सारे रस्त्याने ते. अगं कुठं गेलं देवळ्याच्या पाठीमागत ते रस्त्याने ते. काय त्या डायपरला चव आली त्याला. माग तेवढे तात्या, म्हणून त्याचं रेट अजिबात आणायचं नाही, सांगितलं नाही म्हणशील. मोठं झाल्यावर आमचे लेकर होते तेव्हा तुम्ही असं एवढं लिहू तर डायपर लावा. अगं एवढं आहे तोच 1 वर्षाचं 2 वर्षाचं असं उभा करायचं. सू 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 केल्यावर सू करायचं. सू 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 करत बसायचं, मग ते सू करीन एवढे वट लांब येऊ. आता तुमचं सू नाही फू नाही काही नाही. आता मोबाईलवर करा असं, करा सी, करा सू. आता ते आहे. मला तर वाटतं तुम्हाला सुद्धा डायपर. मी मोबाईल वापरणार नाहीये, तुम्ही लक्षात ठेवा. मी त्याच्या समोर नाही वापरणार, त्याला पण मोबाईलची सवय नाही लावणार, कळलं? आज सासूच्या ते 3 लुगडे फाडल्या टरा टरा. ते बाळवात वापरायचं. त्यांनी लेकराला हवा लागती, चर पडत नाही तर. हा, रोज काय करतोय तेच चाललंय ना. अगं त्यांनी लेकरांचं ते ऑपरेशन व्हायला लागलेत ते ह्याचे. हा, त्या सगळं करतोय आपण.
कुठं रोज घालतो डायपर? नाही घालत ना. मोकळं लघवी करत लिकरू, सकाळी- नसा मोकळ्या राहत्या. लई मोकळा केला. सकाळी बघितलं ना भिंतीवर डायरेक्ट इथं झोपून दे भिंतीवर. आता ते तरी भिंतीवर आमच्या ताटात करीत होतं, तर सासू म्हणायची फेकून नका देऊ, वायाला अनपान जात. त्याच्यावर एक गोष्ट आठवली तुम्हाला सांगू, कोणाला सांगायचं नाही तर चिडवायचं नाही नंतर ना. मम्मी सांगत होती त्या दिवशी, म्हणजे आधी पण सांगितलंय, मी जेव्हा लहान होते ना, एवढीशी बारकीशी 2 वर्षाची असन, 2 नाही 1.5 वर्षाची, ताटामध्ये शिकली. तुझं गिन्यानच गेलेलं आहे लहानपणापासून. कुठं तू तुम्ही काय हुशार म्हणल्या आहे. आता? सू सुद्धा करते बघितलं का? माझ्याकडून काढून घेतलं ना, आता मलाच भांडून राहिल्यात. हे असं आहे डबल ढोल की मी आवरीते, चला रिक्षा घेऊन या, रिक्षा घेऊन या. काय केस बांधायचे रिक्षा आता? आता फोन केला की ती रिक्षा, सगळ्याला हागाया मुताया रिक्षाच आहे नुसतं. आता आलडातच बसतान का? तुम्हाला नाही आवरायचं का? मला काय नाही, मी अशीच चालले, मला नाही करायचं ते लालीन पावडर गंधन गुदन. मी कुकू लावून बसले. आवर लवकर पटकीनी, लवकर उठाय नको. त्याला लावलं पहाटच. पण त्यांना नंबरला बसवलं ना आपल्या, यावेळेस नंबर त्यांनी आधीच लावलाय, पण त्यांचे उशीर 4-5 करायला. फोन येऊन गेलेत. आता मला लई भांडणार आहेत. चाडला नाही, ठोके दिले पाहिजे 2-3. हा, तुम्हाला तर तेच पाहिजे की ना, मला यांनी हाणावा. किती वेळ झाला? 4 नंबर गेले पुढे. चल लवकर पाठवत. आता त्यांनी उशीर केला, मी नाही उशीर केला. हा का? बघितलं का? तिची झोप उघडा ना. किती वेळ आहे अजून? झालं आता एकच मिनिट. 1 नंबर आहे. आता पुढं कुठं पळत आहे? इकडे बसा, हा इथं बसा, अजून 1 नंबर बाकी आहे. हाय ग, तरी किती लवकर लवकर आलोय. केस पण नाही विंचरले मी, असंच अवतारात आहे. काय आहे, तुमचं दरवेळेसच असतं. तुला किती फोन केले ते मी? अहो, माझं काय आहे? मी कुठं काय उशीर केलाय तेव्हा? आता थांब अर्धा तास. झोप आली तिला, काही म्हणताय? साखर झोप लागली तिला. म्हणजे नाश्ता केलाय, सगळं गेलंय आणि सकाळी उठवलंय तरी पण जिकडे तशाच आहेत अजून, विचारलं नाही. विचारलंय का केस? अशी झाले मी निघून. बरं झालं. तर ठीक आहे, चल आलाय नंबर नंबर. नाही. चल उठ, घे चला, चल. बरं झालं नंबर आला लवकर. मी थोडं बाहेर थांबते, आता इंजेक्शन देणार आहे. अगं जरा स्ट्रॉंग सारखं उभा राहा ना, आईने उभा राहावं लागतं. नको, मागच्या वेळेस कसं रक्त निघलं होतं माहिती ना मला, कसं तरी होत होतं. मी बाहेर थांबते. सांग रे हिला बावड्या, काय नाही होत. काय बघ ना, नाही होत, कधी मला दट नाही व्हायची. एवढ्या दवाखान्यात कशी धट राहिली. बरं जाऊ दे, जा तू बाहेर. अरे नको, रडत बसन की आतमध्ये. कशाची रडती? दट राहू दे, उभा राहू दे इथं. मग सांगा हिला, पळती बाहेर पळती. लेकरू रड. आईनी बाळाच्या छातीवर हात ठेवायचा. काय आपण कशासाठी इंजेक्शन देतो? बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, बाळ छान सदृढ होण्यासाठी. आईनी का घाबरायचं? बघितलं का? फिट कर डोक्यात. आमचा इस्क्रू डिलाच आहे जरा उलसा. काहीच होत नाही. 2 दिवस रक्त बाळ, पण कशासाठी देतो आपण इंजेक्शन? ते तर आहे, त्यासाठीच तर सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेच. पण बघवत नाही हो, काय सांगायचं तुम्हाला. मलाच कसं तरी होतं असं, रडत बसली होती. मागच्या वेळेस किती त्रास झाला, त्याला किती रक्त निघलं होतं. तर ठीक आहे ना, थोडंफार त्रास होत असतो. तो हल्ला खूप होता. यावेळेस तर त्याला अजून समजतं मॅडम, बरं का, थोडं हळू इंजेक्शन द्या. हा, त्याला समजायला लागलं. हिला पण आता उद्या आणते कशाला इंजेक्शन द्यायला. हळूच द्या. कसलं इंजेक्शन द्या मला आता, किती महिन्याचं? मी तर 3-4 होस तर मी ऑपरेशन करू द्यायची नाही का? बावड्या. मी चालले एकामध्येच लय झालंय. 3-4 दुसऱ्याचा विचार नाही इथं. इथं एकामध्येच मी जाता जाता राहिले. अगं आमच्या आईच्या टायमाला 8-8 लेकरं होते. 8-8 एकत्र. नेमच 12-12 होते. आता नाही पाहिल्यासारखं. सगळं काही आलं तर पहिल्या गोष्टी काढतात. पहिलं तर खायला नीट नाटकं नव्हतं, आता तरी खातात. काय नसतं, उलट आताच्या ह्याच्यामध्ये सगळी भेसळ आहे. आधी उलट चांगलं होतं सगळं. हा बाई, आता ते हे मारतात, मग फवारे फवारे मारतात. सारे. चला चला घ्या इंजेक्शन, मारा 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 मारा. आज कोणते कोणते इंजेक्शन आहेत? एक इंजेक्शन 2.5 महिन्याचं बाहेर भेटतं का? आज एकच इंजेक्शन आहे, पण ते पण पेनफुल आहे. आज दुखणारं इंजेक्शन आहे. तुम्ही घरी गेल्याबरोबर बर्फाने चांगलं शेकायचं. मी क्रीम आणलेली आहे, इंजेक्शन दिल्याबरोबर ती क्रीम लावते. पण बर्फाने चांगलं शेकायचं. लगेच फिडिंग करू नका. एक अर्धा तासाने फिडिंग करा. बाळाला झोळीत टाकायचं नाही. आणि गेल्यानंतर अर्ध्या तासाने फीड करायचं ना? yes. आणि गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर चतकुर गोळी द्यायची, किंवा तुमच्याकडे सिरप असेल तापायचं तर ते द्यायचं. नाही नाही नाही, बापरे, नाही. चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है. तर आताच इंजेक्शन घेतले बेबीला, आणि आम्ही सगळ्यात आधी लगेच ही वाली ट्यूब लावते बेबीला. हे बघा, ही वाली खूप पेनची आहे म्हणते. आता हे दुखणार आहे जास्त. हा, आता जागीन ना रात्रभर, त्याची काळजी तुला.
चल बच्चू. आजूबाजूने हाताला लागन त्याच्या. थोडस तोंडात तरी घालतात. झालंच आहे ना हो. हं? रक्त ना. नॉर्मल असं ते मसल्स असतात म्हणले ना ते. हं. काय नाही होत. बच्चू तिकडे बाई नाव केली का सकाळी? आता अर्धा तास दूध नाही पाजला सांगितलंय. आता किती वाजले? अर्धा तासाने त्याला दूध द्यावं औषध लागेल. कोणचं दिलंय? कोणतं औषध गेल्यावर दिलंय? किती ते गोळ्या आपलं द्यायच्या. हे तापेचं औषध आहे ना ड्रॉप हा तापेचं औषध द्यायचं अर्ध्या तासाने. का घरी गेल्यावर सांगितलं? अर्धा तास. अर्धा गोळी तासाने. दुधात देतात ना. गोळी नाही दिली. गोळी नाही गोळी किंवा मग औषध दोन्ही तुम्ही हो का? आता तो हे कसं काय देईल ना लगेच. तिकडं चालायचं. हा चल त्याला पॅक करावं लागेल. मी दुसऱ्यांची परत उचलते.